विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मराठा सेवा संघ संकलित जिजाऊ रथयात्रा जी आहे ती आता ठाण्यामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानिमित्ताने जर आपण बघितलं तर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जे आहे या रथयात्रेचं स्वागत जे आहे ते मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। हो दादा या मागे रोड उभा होता नक्की जर आपण पाहिलं तर मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथ यात्रेचं जे आहे जल्लोषात स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या रथयात्रेचं स्वागत जे आहे ते कळव्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। फटाक्यांची आतषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तत्पूर्वी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ह्या जिजाऊ रथयात्रेची सुरुवात आणि जिजाऊ रथयात्रेचं स्वागत जे आहे ते मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। मराठा सेवा संघाच्या वतीने जर आपण पाहिलं तर जिजाऊ रथयात्रेचं जल्लोषात स्वागत जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतंय। सर्वच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी जे आहे ते या जिजाऊ यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या जल्लोषात जे आहे या रथयात्रेचं स्वागत जे आहे कळव्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतंय। गाडीवाली
अरे असू दे, माईक लावलाय ना. एक मिनिट सगळ्यांना पाटीलचा वाले का हे सचिन हेगे लाव. अरे पाटीलचा पुढे गेले. हो पाटीलचा दोन हा महिला आहे. एक लावतो थांबा हे रोल लाव, हा माईक लाव. हे हा माईक लाव बाई. साहेब, रथयात्रेचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले, काय सांगाल? सर्वांना जय जिजाऊ. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्वप्रथम विनम्र मराठा जनसंवाद दौऱ्यात मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान या महाराष्ट्रामध्ये 18 मार्च 2025 वेरूळ इथून शहाजी महाराजांच्या गडीहून निघालेली ही जिजाऊ रथयात्रा 45 दिवसाचा प्रवास करून लाल महाल पुणे येथे याचा समारोप होणार आहे. या रथयात्रा काढण्यामागचा हेतू असा आहे की मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जाती जातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे, या 18 पगड जातीला बरोबर घेऊन गेली 35 वर्ष मराठा सेवा संघाने एकोप्याचं काम केलेलं आहे. आणि मराठा या शब्दाची व्याख्या सुद्धा मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून अशी केलेली आहे. राष्ट्रगीतामध्ये मराठा सिंध गुजरात मराठा, पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने मराठा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारामध्ये 18 पगड जातीच्या सैनिकांना एकत्र करून त्यांना मावळा या नावाने संबोधलं होतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 18 पगड जातीची लोक होती. त्यामध्ये मुस्लिम होते, दलित होते, सर्व समाजाची लोक होती. या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. अशाच प्रकारचा हा जो मराठा आहे, या अर्थाने मराठा सेवा संघाने गेली 35 वर्षे काम केलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये ही परिस्थिती जरा आमच्या लक्षात आली आणि म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष क्रांती पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या विचारातून आणि मी स्वतः समन्वयक प्राध्यापक अर्जुन तनपुरे आमच्या दोघांच्या विचारातून ही रथयात्रा काढण्याचं ठरलं. याचं नेतृत्व सौरभ दादा खेडेकर हे करतायत आणि गेल्या 41 दिवसामध्ये आम्ही आज ठाणे येथे पोहोचलेलो आहे. पुढचे 4 दिवस संपून आम्ही लाल महाल येथे याचा समारोप होणार आहे. आणि हे संपल्यानंतर आमच्या असं लक्षात येईल की आम्ही जेव्हा या 38 जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत 32 जिल्ह्यात आम्ही जाऊन आलो, सगळीकडे या रथयात्रेच्या निमित्ताने 18 पगड जातीची लोक येत आहेत. मुस्लिम, दलित, आदिवासी सर्वच्या सर्व लोक या रथयात्रेचं अत्यंत उत्साहामध्ये स्वागत करतायत आणि ते सांगतायत की सर, अत्यंत योग्य वेळी आपण रथयात्रा काढली आणि मराठा सेवा संघ एकमेव संघटना आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताय. आम्हाला शांतता हवी. ज्या देशामध्ये धार्मिक दंगली होतात तो देश रसातळाला जातो. त्यामुळे हा भारत आणि हा महाराष्ट्र दंगलमुक्त करण्यासाठी आम्ही काढलेली ही रथयात्रा आज ठाणे येथे पोहोचलेली आहे आणि पुढेही 4 दिवसामध्ये अशाच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या लोकांकडून मिळतोय. त्यामुळे शिव, फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध या सगळ्यांच्या विचारावर चालणारं हे संघटन केवळ महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्र सोडून 33 राज्यामध्ये आणि 7 समुद्रापलीकडे 67 देशामध्ये मराठा सेवा संघाचं काम आहे. न्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी फाउंडेशन या नावाने योगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे चिरंजीव स्वप्नील खेडेकर या नावाने तिथे संघटन चालवतात. या महाराष्ट्रातनं आणि या भारतातनं जे काही 18 पगड जातीची मुलं न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेमध्ये आणि बाहेर देशात जातात त्यांना एकत्र करून महापुरुषांच्या जयंत्या, मयंत्या असतील, मग बाबासाहेबांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, जिजाऊची असेल, सावित्रीची असेल, महात्मा फुल्यांची असेल, या सर्व महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा आम्ही 7 समुद्रापलीकडे नेण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला निश्चित विश्वास आहे की या रथयात्रेनंतर महाराष्ट्रामध्ये निश्चितच सलोखा निर्माण होईल. या बाबतीमध्ये आमच्या मनात शंका नाही, म्हणून आम्ही ही रथयात्रा काढलेली आहे. आमचं जे काही प्रचंड स्वागत या ठाण्यामध्ये झालेलं आहे आणि आपण सर्व प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या सर्व यांचं मी रथयात्रेचा संकल्पक म्हणून आपल्या सर्वांचं जाहीर अभिनंदन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. येस, हे घेऊन हे देतो ना प्रत्येकाचा. एक मिनिट मंगेश दादा. हो, येतो. हा लावतो सगळे. हो, सावकाश 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 2 मिनिट नंतर मला हो एक मिनिट सर. अरे जागा नाही राहिली माझ्या कशाला पुढे जाणार रे? बाईक लावल्यात ना, याला मागे
काय बोलत आहे असं धरू यात्रेचं ठाण्यात अतिशय जल्लोषात स्वागत केलेलं आहे, काय सांगा? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. कालच आपण सर्व मीडियांना आम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीप्रमाणे आज खूप जल्लोषामध्ये खूप उत्साहामध्ये ठाणेकरांनी घोडबंद रस्त्यावरून येताना इथपर्यंत आतापर्यंत आम्हाला थांबत प्रत्येक ठिकाणी आमचं जिजाऊ रथ यात्रेचं स्वागत केलेलं आहे. ही जी रथयात्रा आहे हा नुसता जिजाऊचा रथ नाही तर हा समतेचा रथ आहे, हा न्यायाचा रथ आहे आणि हा पुस्तक दानाचा पण सुद्धा रथ आहे. या दानातून आज आम्ही सर्वांना हेच सांगू इच्छितो की ही जी समतेचा जो हा संदेश देताना प्रत्येक माऊली आया बहिणी त्या सुरक्षित राहिला पाहिजे, त्यांना न्यायदान मिळालं पाहिजे, त्याचबरोबर त्यांना एक प्रकारचा कौटुंबिक माहोल मिळाला पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठीच ही जिजाऊ रथ यात्रा आम्ही केलेली आहे. आताच आमचे समन्वयक तनपुरे साहेबांनी सांगितलं की हे सगळं करत असताना जिजाऊंच्या रथाची महती पूर्ण देशामध्ये कशी पसरेल आणि जेणेकरून ह्या राज्यामध्ये नव्हे तर या देशामध्ये एकोपा कसा निर्माण होईल हेच करायचं आहे. आज सशस्त्र भारत जर घडवायचा असेल तर सशस्त्र क्रांती घडली पाहिजे आणि हे क्रांतीची बीजं हे या महाराष्ट्रातनं प्रत्येक वेळेला फेकलेली आहेत आणि ती दगडावर फेकल्यावरती सुद्धा त्याचे भाले तयार होतात. त्यामुळे ही महाराष्ट्राची जी भूमी आहे ही प्रामुख्याने ही लढवय्यांची भूमी आहे आणि ही क्रांतीची भूमी आहे. या क्रांतीच्या भूमीला आणि ह्या आमच्या जिजाऊच्या रथयात्रेला माझा साष्टांग नमन आहे. छत्रपती शिवाजी महाराजची जय जय जिजाऊ जय जिजाऊ. आपण जर बघितलं तर जिजाऊ रथयात्रा जी आहे ती ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि ह्या रथयात्रेचं मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात जे आहे ते मराठा सेवा संघाच्या वतीने त्याचं स्वागत जे आहे या रथयात्रेचं या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ही अनेक जिल्ह्यातून जी आहे ही रथयात्रा जी आहे आता ठाणे जिल्ह्यात आलेली आहे आणि या रथयात्रेतून जे आहे अनेक ठाण्याचे मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जर बघितलं तर आज ह्या कळवा नाक्यावर जे आहे ते ह्या रथयात्रेचं स्वागत जे आहे ही जर आपण बघितली तर मराठा सेवा संघ संचालित जे आहे जिजाऊ रथयात्रा जी आहे मराठा जोडो अभियान अंतर्गत जी आहे ही यात्रा जी आहे ती निघालेली आहे. ही गाडी जी आहे आता ही ठाण्यामध्ये आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते. नक्कीच अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे या जिजाऊ रथयात्रेचं मोठ्या उत्साहात जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता ही रथयात्रा जी आहे ती आता ठाण्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जर बघितलं तर ह्या जिजाऊ रथयात्रेतून अनेक प्रबोधनात्मक गोष्टी ज्या आहेत त्या नागरिकांपर्यंत केल्या जाणार आहेत आणि मराठा जो आहे तो एकत्र जोडला गेला पाहिजे अशा पद्धतीचा एक ध्यास जो आहे तो ह्या रथयात्रेचा आपल्याला होताना पाहायला मिळतोय. नक्कीच मराठा जोडो अभियानाअंतर्गत जी आहे ही जिजाऊ रथयात्रा जी आहे आता ठाण्यामध्ये आपल्याला अवतरलेली पाहायला मिळते. ठाण्याच्या मराठा सेवा संघाच्या वतीने देखील ह्या जिजाऊ रथयात्रेचं जे आहे ते जल्लोषात जे आहे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर बघितलं तर मोठा उत्साह जो आहे तो आज ठाण्यामध्ये या जिजाऊ रथयात्रेमार्फत आपल्याला ठाण्यात होताना पाहायला मिळतोय. नक्कीच ही रथयात्रा जी आहे अनेक जिल्ह्यातून येत जी आहे ती आज ठाण्यामध्ये अवतरलेली आहे आणि ठाण्यातील मराठा सेवा संघाच्या वतीने जे आहे या जिजाऊ रथयात्रेचं स्वागत जे आहे मोठ्या जल्लोषात या ठिकाणी कळवा नाक्यावर करण्यात आलेलं आहे. नक्कीच ही जिजाऊ रथयात्रा जी आहे ठाण्यामध्ये तिचं मोठ्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात जे आहे या जिजाऊ रथयात्रेचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. जिजाऊ मराठा सेवा संघ संचालित ठाण्याचे
मंगेश आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या जिजाऊ रथयात्रेचं स्वागत जे आहे ते मोठ्या जल्लोषात जे आहे या कळवा नाक्यावर करण्यात आलेलं आहे आणि आता ही जिजाऊ रथयात्रा जी आहे ती आता पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या गावामध्ये आलेले आहे. बाजूला शिवदान पेटी ठेवलेली आहे. या होणाऱ्या भागला पाहिजे. शिवदान पेटीमध्ये शिवदान टाकून एका ऐतिहासिक कार्याचे कामाचे भागीदार व्हा. जय शिवराय. जय जिजाऊ. नक्कीच हाच तो रथ आहे. जिजाऊ रथ जो रथयात्रा जी आहे ती निघालेली आहे. अनेक जिल्ह्यातून येत जे आहे आज ठाण्यामध्ये तिचं आगमन जे आहे मोठ्या जल्लोषात मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. जय जिजाऊ. जय शिवराय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.